नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं या ठिकाणी मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. त्यानंतर तिसरं प्रकरण आता अभ्यासत आहोत आपण, जर्नल एंट्री. त्या अगोदर पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणावरती तुमची या ठिकाणी टेस्ट घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे, त्यामध्ये MCQ आणि या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे दोन महत्त्वाचे भाग या ठिकाणी युनिट टेस्टला महत्त्वाचे आहेत. त्याची तयारी तुम्ही करणं गरजेचं आहे. चला तर मग या ठिकाणी जर्नल एंट्रीमध्ये आपण पुढील भाग या ठिकाणी आज बघणार आहोत. बघा या ठिकाणी स्लाईडमध्ये दिलेले त्या पद्धतीने, कास्टिंग ऑफ जर्नल. ॲट द एंड ऑफ ईच पेज जर्नल the total of debit amount and credit amount column is taken to check arithmetical accuracy of the transaction. म्हणजे डेबिटची टोटल जर समजा आपली 80,000 रुपये कॉलमची आली तर क्रेडिटची सुद्धा 80,000 येणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, तेवढीच येते. द टोटल ऑफ बोथ द कॉलम मस्ट बी इक्वल. दोन्ही कॉलमची टोटल इक्वल असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. मग डेबिट आणि क्रेडिट कॉलमची रक्कम समान असणं गरजेचं आहे, समानच असावी. पुढे बघा, आफ्टर रेकॉर्डिंग जर्नल एंट्री ॲट द एंड ऑफ ईच पेज द टोटल अमाऊंट कॉलम इज कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट पेज बाय रिटर्न द वर्ड्स total CF, C/F म्हणजे कॅरी फॉरवर्ड, in particular column the next page will being with the total brought forward from the previous page by writing the words total B/F on the last page of journal. Grand total is casting. म्हणजे लक्षात घ्या की आपण एका पानाची टोटल क्लोज केल्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे कॅरी डाऊन, कॅरी फॉरवर्ड. पुढं वळून न्या ती टोटल, पुढच्या पेजला न्या. आणि ज्यावेळी पुढच्या पेजला जायला आपण त्यावेळी तिथं ब्रॉड डाऊन किंवा ब्रॉड फॉरवर्ड, या ठिकाणी ब्रॉड डाऊन B/F आणि कॅरी डाऊनला C/F लिहिणं गरजेचं आहे. आपण लिहितो जर्नल एंट्रीमध्ये वन पेज क्लोज केलं की कॅरी डाऊन, नेक्स्ट पेज ऑन केलं की ब्रॉड डाऊन. अशा पद्धतीने कॅरी डाऊन, ब्रॉड डाऊन आपण त्या कॉलमची टोटल या ठिकाणी करत असतो आणि विचारात घेतो. आता पुढं, आणि त्यालाच आपण या ठिकाणी ग्रँड टोटलला आपण कास्टिंग असं म्हणतोय, लक्षात घ्या, कास्टिंग. पुढं बघा, जर्नलायझिंग. द प्रोसेस ऑफ एंट्री एंटायरिंग ऑर रिड्युसिंग रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन ए जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग. म्हणजे जर्नलाइज म्हणजे एक प्रकारचं रेकॉर्डिंग प्रोसेस आहे. एंट्री लिहिण्याची जी पद्धत आहे, व्यवहार लिहिण्याची पद्धत, एंट्री करण्याची पद्धत, त्याला जर्नलायझिंग असं म्हणतात. आता जर्नलायझिंगच्या ज्या काही स्टेप आहेत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. त्या स्टेपमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघा. जर्नल एंट्री करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायचे, कुणाला डेबिट द्यायचं, कुणाला क्रेडिट द्यायचं, अमाऊंट कशी करायची, एंट्री कशी करायची महत्त्वाची, पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये एंट्री कशी बसवायची, त्यासाठी जर्नल एंट्री करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर्नलायझिंग त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप आहेत त्याच आपण बघणार आहे. हे महत्त्वाचं आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. बघा पहिल्यांदा काय दिलेलं आहे, टू फाइंड आउट अकाउंट्स इन्व्हॉल्वड इन ए पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन व्यवहारामध्ये कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत, समाविष्ट आहेत, ते पहिल्यांदा फाइंड आउट करणं गरजेचं आहे, शोधून काढणं गरजेचं आहे. सेकंड बघा, फाइंड आउट टाईप्स ऑफ अकाउंट इन्व्हॉल्वड. म्हणजे पर्सनल, रिअल, नॉमिनल त्यापैकी कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत ते पण फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं बघा, अप्लाइंग द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर ईच ऑफ द इन्व्हॉल्वड अकाउंट्स. म्हणजे जे दोन अकाउंट या ठिकाणी समाविष्ट आहेत त्याचे डेबिट क्रेडिटचे रूल्स. परत एकदा ऐका रूल्स. पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंट डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स.
तर अशा पद्धतीने ही इन्व्हॉल्व केलेली 2 अकाउंट कोणते आहेत ते सुद्धा फाइंड आउट करणं गरजेचं आहे, डेबिट आणि क्रेडिट. 5वं बघा, रेकॉर्डिंग द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट ऑफ कॉलम. म्हणजे आता तुम्हाला सुरुवातीला 6 कॉलम मी सांगितले होते की सुरुवातीला पहिला डेटचा कॉलम आहे, ज्या दिवशी व्यवहार होणार आहे त्या दिवशीची तारीख या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, डेट लिहिणं गरजेचं आहे. परचेसचा असू द्या, सेलचा असू द्या, इन्कमचा असू द्या, एक्सपेंडिचरचा असू द्या, पहिल्यांदा डेट कॉलमला डेट लिहिणं गरजेचं आहे. आता पुढच्या स्टेपला काय दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या की या ठिकाणी द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड इज टू बी रिटन इन द पर्टिक्युलर कॉलम on first return close to the date column, and name of the account to be credited is written on the next line after leaving short space from the date column. म्हणजे डेट कॉलम झाला की दुसरा पर्टिक्युलरचा कॉलम आहे, त्यामध्ये कोणत्या अकाउंटला डेबिट दिलं आहे ते लिहा, त्याच्याच खाली कोणत्या अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यानंतर पुढं बघा 7वं काय दिलेलं आहे, लक्षात घ्या. द वर्ड DR म्हणजे डेबिट इज रिटन अगेन्स्ट द नेम ऑफ द अकाउंट डेबिट अँड द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिट इज प्रेसिडेड बाय द वर्ड टू. म्हणजे लक्षात घ्या, डेबिटला सुरुवातीला आपण समजा सॅलरी अकाउंट डेबिट, सॅलरी दिली 10,000 रुपये, हा ट्रान्झॅक्शन आहे. एंट्री कशी करणार आहे, सॅलरी अकाउंट डेबिट, तिथं DR लिहायचं सॅलरीच्या पुढं, टू कॅश अकाउंट, टू लिहिलं की क्रेडिट चालू होतं, म्हणजे क्रेडिट लिहिताना प्रोसेस करताना कॅशच्या पुढं टू लिहिलं की क्रेडिट चालू झालं, म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अशा पद्धतीची एंट्री आपण करणार आहोत. त्यानंतर 8वं बघा, राईट द अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन इन डेबिट कॉलम अँड क्रेडिट कॉलम. पुढची नेक्स्ट स्टेप आहे काय, लक्षात घ्या, डेबिट कॉलमला डेबिटची रक्कम लिहा, क्रेडिट कॉलमला क्रेडिट कॉलमची रक्कम लिहा, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कॉलमला सेम अमाऊंट, इक्वल अमाऊंट लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर 9वं काय दिले बघा, ए ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द एंट्री इज गिवन इन द ब्रॅकेट जस्ट बिलो द एंट्री. एंट्रीच्या खाली पर्टिक्युलरमध्ये त्या एंट्रीचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन देत असतो आपण, विस्तारित रूप देत असतो, सविस्तर रूप देत असतो, त्याला आपण नॅरेशन म्हणतो. प्रत्येक एंट्री झाल्यानंतर कंसामध्ये त्याचं नॅरेशन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, ती एक पद्धत आहे, अकाउंटची स्टेप आहे. त्यानंतर 10वं बघा, आफ्टर ईच जर्नल एंट्री ए लाईन इज टू बी ड्रॉन इन ए पर्टिक्युलर कॉलम ओनली टू कीप द एंट्री ऑफ द ट्रान्झॅक्शन डिस्ट्रिक्टली सेपरेट फ्रॉम ईच ऑदर. म्हणजे एक ओळ सोडा, एंट्री झाल्यानंतर एक ओळ सोडा, म्हणजे डिस्टन्स राहील, दिसायला व्यवस्थित दिसेल, एंट्री मिक्स होणार नाहीत. आणि शेवटचं बघा स्टेप काय आहे, लक्षात घ्या, LF म्हणजे लेजर फोलिओ कॉलम आहे, द पेज नंबर. आपल्याला नेक्स्ट जो काय जर्नल एंट्रीचा पोस्टिंग करणार आहोत आपण लेजर, त्यासाठीचा जो काय पेज नंबर आहे त्यासाठी आपण हा लेजर कॉलम आखत असतो आणि तो या ठिकाणी तिथं विचारात घेतो. अशा प्रकारे या 11 स्टेप आपल्याला दिलेल्या आहेत की जर्नल एंट्री करताना कशी करायची आहे, त्या स्टेप आपण अभ्यासलेल्या आहेत. ह्या खूप महत्त्वाच्या स्टेप आहेत की ज्याचा स्टडी तुम्ही करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता पुढं दिलेले लक्षात घ्या, हा पण महत्त्वाचा कॉलम आहे, लक्षात घ्या, तुमच्या टेक्स्टबुकमधलंच आहे की ट्रान्झॅक्शन करताना कशा पद्धतीने होतो आहे, त्याचे इफेक्ट कसे करायचे. बघा सुरुवातीला हाऊ द ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल्स, ट्रान्झॅक्शन कसा ट्रॅव्हल्स होतो, ट्रान्झॅक्शन कसा या ठिकाणी रेकॉर्ड करतो आपण, ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने पुढं जात असतो, सरकत असतो, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिलं बघा सोर्स डॉक्युमेंट, आपल्याला जे काही डॉक्युमेंटचे सोर्स आहेत ते महत्त्वाचे पहिल्यांदा विचारात घ्या तुम्ही. त्यानंतर ट्रान्झॅक्शन करा, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट द्या, लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन व्यवस्थित, पहिलं डॉक्युमेंट सोर्स, आपण माल खरेदी केला, विकला, त्याचं डॉक्युमेंट पहिल्यांदा आहे. नंतर ट्रान्झॅक्शन विचारात घ्या, खरेदी केलेला आहे का, विकलेला आहे का, एक्सपेंडिचरचा आहे का, इन्कमचा आहे. नंतर असर्टेन टू अकाउंट, त्यामध्ये पर्सनल, रिअल, नॉमिनल कोणते 2 अकाउंट समाविष्ट आहेत त्याच्यात ते फाइंड आउट करून घ्या, असर्टेन शोधा.
त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, त्यांचं वर्गीकरण करा, डेबिट कुणाला द्यायचं, क्रेडिट कुणाला द्यायचं ते महत्त्वाचं या ठिकाणी करून घ्या. नंतर असर्टेन टू इफेक्ट, म्हणजे टू इफेक्ट या लक्षात घ्या. 2 इफेक्ट कोणत्या अकाउंटला द्यायचे. आपण समजा मशिनरी खरेदी केली 1 लाख रुपयाची रोख, तर मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, तिथं या ठिकाणी लक्षात घ्या कोणते 2 अकाउंट आलेले आहेत, इफेक्ट कसा केला आहे. त्यानंतर पुढं बघा, अकाउंट टू बी डेबिट अँड अकाउंट टू बी क्रेडिट, म्हणजे कुणाला डेबिट दिलं आहे कुणाला क्रेडिट दिलं आहे ते फाइंड आउट करा आणि सगळ्यात शेवटी त्याची जर्नल एंट्री करा. अशा पद्धतीने सुरुवातीला ट्रान्झॅक्शन होतो तो या ठिकाणी कोणते 2 अकाउंट समाविष्ट आहेत ते बघा, त्याचं वर्गीकरण करा, 2 इफेक्ट कसे करायचे ते बघा, डेबिट कुणाला द्यायचं क्रेडिट कुणाला द्यायचं हे फाइंड आउट करा आणि मग त्याची जर्नल एंट्री करा. तर अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या ट्रान्झॅक्शनची अशा पद्धतीने एंट्री करावी लागते आणि केली जाते. आता पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, हा झाला ट्रान्झॅक्शनचा. आता पुढचा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि मग त्याच्या काय 1 2 3 जर्नल एंट्रीज असतील त्या पण आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी GST, आता GSTचा फुल फॉर्म इकडे लक्षात घ्या, इथं दिलेला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, मालाच्या म्हणजे वस्तू आणि सेवा कर, GSTला आपण म्हणतो वस्तू व सेवा कर, की जो वस्तूच्या किमतीतच ॲड केला जातो. त्यामध्ये बघा लक्षात घ्या GST, आता A to Z वस्तूवरती GST या ठिकाणी आकारला जातो. गव्हर्नमेंट टॅक्सच्या माध्यमातून GST गोळा करत असतं, कस्टमरकडून ते पैसे वसूल करतं आणि या ठिकाणी कस्टमरला सेवा सुविधा देत असतं, ग्राहकांना लोकांना सेवा सुविधा देत असतं. अशा प्रकारे हा GST टॅक्स तुम्हाला 10वीला पण होतं, ह्याचं रेटसुद्धा होते आणि हा टॅक्स पण होता तुम्हाला. तर या ठिकाणी त्याच्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती अभ्यासून आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. बघा लक्षात घ्या, GST stands for Goods and Service Tax. Before GST, every state had variety of tax levied at different stage of the trading. म्हणजे प्रत्येक स्टेटनुसार टॅक्सचं लेवल आहे, जे काय रेट्स आहेत ते वेगवेगळे आहेत आणि स्टेजेस आहेत त्या पण वेगळ्या आहेत व्यापाराच्या नुसार. टॅक्स दॅट existed before were excise duty, custom duty, VAT, नंतर entertainment tax, sale tax, service tax, octroi, etc. All these taxes are included under GST. म्हणजे जे सर्व्हिस टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे, एंटरटेनमेंट आहे, वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे, कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी, आयात निर्यात कर जो आहे तो, त्यानंतर या ठिकाणी ऑक्ट्राय जकात जो करचा आहे, जकातीचा जो कर आहे तो, सगळे आता GSTमध्ये ॲड केलेले आहेत. ते सगळ्याचा मिळूनच आपण ऑल टॅक्सचा मिळून GST या ठिकाणी पेड करत असतो, देत असतो. that is why GST वन नेशन वन टॅक्स, म्हणजे GSTचा उद्देश काय आहे, एक राष्ट्र एक कर प्रणाली. लक्षात घ्या, एक राष्ट्र एक कर प्रणाली, म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये GSTचा कर एकच रेट असावा, तो एकच असावा, हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यासाठी हा GST आणलेला आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये GST सर्व लोकांना समानच पेड करता यावा, त्यासाठी तो GST आणलेला आहे. त्यामध्ये सर्व टॅक्स मिळून GST तयार झालेला आहे. म्हणजे वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, म्हणजे सगळ्या मार्केटमध्ये एकच टॅक्स असावा, सगळ्या राष्ट्रामध्ये एकच टॅक्स असावा, हा महत्त्वाचा उद्देश GSTचा आहे. बघा लक्षात घ्या परत, GST स्टार्टेड फ्रॉम 1 जुलै 2017, म्हणजे 1 जुलै 2017 पासून GST स्टार्ट झाला आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल की GST स्टार्टेड कधी झाला आहे, तर 1 जुलै 2017 ते महत्त्वाची तारीख आहे. लक्षात घ्या, GST लागू करण्याची जी तारीख आहे 1 जुलै 2017. सगळ्या या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सगळ्या राष्ट्रासाठी एकच टॅक्स प्रणाली या ठिकाणी असावी, यासाठी हा GST लागू केलेला आहे.
आता पुढं या ठिकाणी GSTचे आपल्याला रेट दिलेले आहेत. ते कॉलम तुमच्या नोटबुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये आहेत. ते तुम्ही लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सिरियल नंबर, टाईप्स, रेट ऑफ GST आणि गुड्स अँड सर्व्हिस आयटम्स लिस्ट. कोणते आयटम त्यामध्ये येतात रेटमध्ये कवर होतात बघा. सुरुवातीला 0 रेट. 0% काय काय येते लक्षात घ्या. गुड्समध्ये इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल, मिल्क, साल्ट, एथिन पोस्ट म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांना 0% टॅक्स आहे लक्षात घ्या. सर्व्हिसेसमध्ये कोणत्या आहे बघा. चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटी, ट्रान्सफर ऑफ वॉटर ऑफ रोड अँड ब्रिडेज, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चरल रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस. म्हणजे सर्व्हिसेससुद्धा यांना 0% टॅक्स आहे लक्षात घ्या. ते मी वाचतोय फक्त तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. त्यानंतर आता लो रेटमध्ये 5% टॅक्स आणि सर्व्हिस कोणत्या कवर होतात त्यामध्ये लक्षात घ्या. कॉमनली यूज्ड आयटम LPG सिलेंडर, टी, चहा, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल, स्पायसेस आणि स्वीट्स. 5% त्याच्यावर GST आकारला जातो. आणि सर्व्हिसेस कोणत्या आहेत ते बघा. रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस, त्यांचा 5% GST आपण आकारला जातो, आपण त्यांच्याकडून घेतो. आता पुढं म्हणजे गव्हर्नमेंट घेत असते लक्षात. पुढं स्टँडर्ड रेट फर्स्ट स्लॅब आहे 12% GSTमध्ये गुड्स कोणते कवर होतात लक्षात घ्या. कंझ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रूट, जॅम, जेली, सीव्स, नंतर सॉस, नंतर पिकलेस, मोबाईल फोन 12% आपण टॅक्स देतो मोबाईल फोन लक्षात घ्या. नंतर सर्व्हिसेसमध्ये कोणते. प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिस रिलेटेड टू द कन्स्ट्रक्शन बिझनेस, बांधकामाच्या रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यासुद्धा 12% टॅक्स देत असतात. आणि त्यानंतर पुढं चौथं बघा. स्टँडर्ड रेट स्लॅब सेकंड 18%. मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. सगळ्याच गुड्स इथं इन्क्लूड केले जातात जास्तीत जास्त. बघा गुड्समध्ये काय काय येते बघा. मार्बल, ग्रेनाइट, परफ्युम्स, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इट्सेट्रा. हे गुड्स म्हणजे वस्तू त्याच्यात कवर होतात 18%. आणि सर्व्हिसेसमध्ये बघा कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर कॅटरिंग, नंतर सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज, ब्रोकरेज सर्व्हिस, इन द शेअर ट्रेडिंग इट्सेट्रा. ब्रोकर सर्व्हिस म्हणजे जे काही दलाल असतात, भाग दलाल, शेअर दलाल असतात ते. अशा पद्धतीने गुड्स आणि सर्व्हिसेस 18%मध्ये कोणते कवर होतात ते आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर पुढं आहे लक्षात घ्या आता 28% हा हाय रेट आहे लक्षात घ्या. हाय रेट 28%. यामध्ये ज्या महागड्या वस्तू असतात, चैनीच्या वस्तू असतात त्या सगळ्या इथं या ठिकाणी कवर केल्या जातात. बघा गुड्समध्ये लक्झरी आयटम, मोटारसायकल अँड स्पेअर पार्ट, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉटर, AC, वॉशिंग मशीन, फ्रिडेज, नंतर टॅबॅको प्रोडक्ट्स आणि एअरटेल वॉटर्स इट्सेट्रा. आणि सर्व्हिसेसमध्ये काय आहे. 5 स्टार हॉटेल ॲकोमोडेशन, नंतर अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क्स, कॅशिनो, रॅसिंग कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास इट्सेट्रा. अशा पद्धतीने याच्यावरती 28% GST वसूल केला जातो. अशा पद्धतीने हे 5 GSTचे स्लॅब आपण बघितलेले आहेत. त्या फक्त सर्व्हिसेस तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहे. आता पुढं या ठिकाणी लक्षात घ्या त्याचं एक एक्झाम्पल आपण आता छोटे छोटे घेणार आहोत आणि त्याची एंट्री कशी करायची ते पण बघणार आहोत. आणि ते या ठिकाणी कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. पहिलं आहे बघा परचेस लॅपटॉप फ्रॉम जलाराम अँड कंपनी वर्थ ₹50,000 ॲट 18% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. म्हणजे आपण लॅपटॉप खरेदी केलेला आहे जलाराम अँड कंपनीकडून ₹50,000
18% त्याच्यावर GST पेड करणार आहोत आणि त्याचे पैसे आपण या ठिकाणी कॅश मध्ये न देता चेक देणार आहोत बँकेमार्फत. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या, आता कॉस्ट ऑफ लॅपटॉपची किंमत किती आहे? 50,000. एवढं तर लक्षात येतं आहे. आता यामध्ये 18% GST घेत असताना हे दोन प्रकार आहेत. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्राचा टॅक्स. C म्हणजे केंद्र, लक्षात घ्या, केंद्र सरकार. आणि SGST म्हणजे स्टेट गव्हर्मेंट. हे सेंट्रल गव्हर्मेंट आणि हे स्टेट गव्हर्मेंट. जेवढा टॅक्स आपण घेणार आहोत निम्मा सेंट्रलला, 50% सेंट्रलला द्यायचा आणि 50% स्टेट गव्हर्मेंटला द्यायचा. अशा पद्धतीने आपण टॅक्स घेतो. त्यामध्ये बघा, आता लक्षात घ्या, लॅपटॉप परचेस केला 50,000. आता या 50,000वरती 18% काढायचे आहेत. 18×95 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, मी इथं लिहितोय, मग तुमच्या लक्षात येईल की कसं लिखाण करणं गरजेचं आहे. इथं 50,000 गुणिले 18% म्हणजे 100ने भागू, 2 शून्य गेले म्हणजे 500 गुणिले 18 म्हणजे 18×95 9,000 रुपये टॅक्स आला. 9 मधला आता बघा इकडे लक्षात घ्या, CGST सेंट्रल गव्हर्नमेंटला 9% निम्मा, 9,000च्या निम्मा 4,500 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला जाईल आणि राहिलेले 4,500 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला जाईल. म्हणजे CGSTला 4,500, SGSTला 4,500 आणि मग लॅपटॉप 50,000चा, त्याच्यात हे 9,000 रुपये ॲड केले की नेट व्हॅल्यू येणार आहे 59,000 रुपये. 50,000 प्लस हे 9,000, हे 9,000 त्याच्यात ॲड करायचे आहेत. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲडेड, इन्क्लुडेड विथ अमाऊंट. म्हणजे लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे 50,000, हे 4,500 सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे 4,500, 50,000 आणि 4,500 9 म्हणजे टोटल आले 50,000 अधिक 9,000, 59,000 रुपयाला आपल्याला लॅपटॉप पडणार आहे. नेट व्हॅल्यू 59 पेड करायची आहे, आपण लक्षात घ्या. आता याची एंट्री करताना लक्षात घ्या, ही एक महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. याची एंट्री, जर्नल एंट्री कॉलम बघा, लक्षात घ्या. पहिल्यांदा डेट कॉलम येणार आहे, पर्टिक्युलर आहे, LF आहे, डेबिट अमाऊंट रुपीज आहे, क्रेडिट अमाऊंट रुपीज आहे. हे 6 कॉलम या ठिकाणी, 5 कॉलम तुम्ही तयार करणं गरजेचं आहे बघा, लक्षात घ्या. आता आपण लॅपटॉप परचेस केला आहे म्हणजे आपल्याकडे काय आलं? लॅपटॉप आलं. मग लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000 रुपये, क्रेडिटला डॅश घ्यायचा, लक्षात घ्या. हे तर समजलं पहिलं. लॅपटॉप आला म्हणजे लॅपटॉप येतो आहे रिअलमध्ये, डेबिट डॉट कम्सिन जे आपल्याकडे येईल त्याला डेबिट द्या, लॅपटॉप अकाउंट डेबिट. त्यानंतर इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500, सेंट्रलचा टॅक्स त्याला पण डेबिट द्या 4,500. नंतर स्टेटचा SGST अकाउंट डेबिट 4,500 बघा, लक्षात घ्या. SGSTला पण डेबिट द्या, म्हणजे टॅक्सला डेबिट द्यायचं, लक्षात घ्या. लॅपटॉप अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट, त्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट दोन्ही लक्षात घ्या. म्हणजे लॅपटॉप अकाउंट डेबिट, टॅक्स GST अकाउंट डेबिट. 2 आपल्याकडून पैसे कसे गेलेत लक्षात घ्या, बँक अकाउंट, इकडं डेबिटला डॅश आणि क्रेडिटला 59,000 रुपये. हे तिघांची टोटल इकडं 50,000 अधिक 4,500 अधिक 4,500 59,000 रुपये. अशा पद्धतीने आपण लॅपटॉप घेतला, लॅपटॉप अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट, त्यात 2 भाग करा, सेंट्रल आणि स्टेट. लॅपटॉप अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अशा पद्धतीने एंट्री वाचायची आहे. डेबिटचं DR आपण लिहितोय, पण क्रेडिटचं हे टू लिहिलं की क्रेडिट चालू झालं, त्यामुळे पुढं CR लिहायचं नाही. म्हणजे लॅपटॉप अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि 59,000. नॅरेशन येणार आहे, बिईंग परचेस्ड लॅपटॉप बाय चेक ॲट 18% GST. 18% GST देऊन आपण या ठिकाणी लॅपटॉप परचेस केलेला आहे. ही झाली पहिली जर्नल एंट्री की लॅपटॉप अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, आणि त्याचं ते झालं नॅरेशन. आपण वरती स्टेप पाहिले 11, त्यात हेच सांगितलेलं आहे. आता पुढं या ठिकाणी दुसरी एक या ठिकाणी एंट्री बघा दिलेली जर्नलचं एक्झाम्पल. सोल्ड मोटार कार ₹1,00,000 ॲट 28% GST अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक
आपण मोटार कार सेल केलेली आहे आणि 1 लाख रुपयाला आणि 28% GST त्याच्यावर आकारायचा आहे आणि आपल्याला पैसे चेकद्वारे मिळणार आहेत. मग आता लक्षात घ्या, कॉस्ट ऑफ मोटार कार 1 लाख रुपयाची मोटार कार आहे. आता या 1 लाखावरती 28% लक्षात घ्या, 1 लाख त्याच्यावरती 28% किती येतोय टॅक्स बघा. GST 2 शून्य गेले, या ठिकाणी बघा 28,000 रुपये येतोय. म्हणजे 28,000 टॅक्स आला. 28मधला सेंट्रल गव्हर्नमेंटला किती येतोय, CGST 14% निम्मा करायचा, 28च्या निम्म 14 आणि 28,000च्या निम्म 14,000 रुपये CGSTला आणि राहिलेले 14 SGSTला. स्टेट गव्हर्नमेंटला 14% राहिलेले 14,000 रुपये. असे मिळून 14 + 14 28,000 रुपये टॅक्सचे कवर होतात. 1 लाखाची मोटार कार विकली आणि 28,000 रुपये आपण GST वसूल केला. म्हणजे टोटल मोटार कार या ठिकाणी त्याची नेट व्हॅल्यू 1,28,000 होते. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने 1 लाखाची मोटार कार 1,28,000 रुपयाला आपण सेल केलेली आहे. तर त्या पद्धतीने त्याची एंट्री होणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी आता त्याची एंट्री बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर्नल एंट्री सुरुवातीला मोटार कार आपण सेल केली, 1 लाखाची 28,000 रुपये GST घेतलेला आहे. आपल्याकडे पैसे आले म्हणून बँक अकाउंट डेबिट 1,28,000. क्रेडिटला डॅश. आपल्याकडे पैसे आले 1,28,000, बँक अकाउंट डेबिट. टू आपल्याकडून काय गेलं, मोटार कार गेली. टू मोटार कार अकाउंट किती रुपयाची गेली, 1 लाख रुपयाची. टू मोटार कार अकाउंट 1 लाख रुपये. आणि नंतर टू आउटपुट CGST अकाउंट 14,000 आणि परत टू आउटपुट SG अकाउंट 14,000. लक्षात घ्या. आणि मग नॅरेशन म्हणजे तिघांची टोटल बघा, 1,28,000 ती 14 दुने 28 आणि 1,28,000. बँक अकाउंट डेबिट 1,28,000 टू मोटार कार आणि टू GST. 2 विभागात वर्गीकरण करायचे. आणि मग नॅरेशन येणार आहे, बिईंग सोल्ड मोटार कार अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक 28% GST. इथं कॅश मिळाली म्हणून बँक मिळाली म्हणून बँकेला डेबिट द्या. मोटार कार गेली म्हणून मोटार कारला क्रेडिट द्या. आणि GSTला क्रेडिट का द्यायचे, तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग तो GSTला तिथं क्रेडिट द्या. या ठिकाणी नॉमिनलमध्ये बसतं ते म्हणून. अशा पद्धतीने खरेदीच्या वेळी GSTला डेबिट द्या, विक्रीच्या वेळी GSTला क्रेडिट द्या. तर या पद्धतीने ही एंट्री करायची आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. तर पुढं या ठिकाणी अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी जर्नल एंट्री आणि त्याच्या ज्या काय GSTबद्दलची माहिती अभ्यासली आणि टॅक्स लायबिलिटी कशी असते, एंट्री कशी करायची, ही एंट्रीसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. तर तुम्ही या 2 एंट्र्या व्यवस्थित समजून घ्या. इथं महत्त्वाचं लक्षात घ्या, खरेदीच्या वेळी आपण लॅपटॉप खरेदी केलेला आहे, लॅपटॉपला डेबिट दिलं, GSTला सुद्धा डेबिट द्यायचं. टू बँक अकाउंट आपल्याकडून पैसे गेले. खरेदीच्या वेळी GSTला डेबिट द्या आणि त्याचे 2 भाग करा. सेंट्रलचा टॅक्स, केंद्राचाच टॅक्स आणि राज्याचाच टॅक्स, स्टेटचा. त्यामध्ये CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेटचा स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर GST 1 जुलै 2017 पासून लागू केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे टॅक्स ॲड केलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक ग्राहकाकडून खरेदीच्या वेळी विक्रीच्या वेळी टॅक्स घेतला जातो आणि तो पुढं गव्हर्नमेंटला पेड करावा लागतो. व्यापाऱ्या बिझनेसमॅननासुद्धा त्यांचा टॅक्स भरावा लागतो. तर अशा पद्धतीने ह्या 2 एंट्रीज आपण केले, खरेदी आणि विक्रीची. राहिलेल्या जर्नल एंट्रीज आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. हे व्यवस्थित भाग या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, एंट्री करा आणि काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद. जरी कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. ठीक आहे, थँक्यू.